नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आता आपण नॅशनल हायवे 166चे व्हिडिओ कव्हर करतोय. पैकी रत्नागिरी ते हातखंबा पहिला व्हिडिओ आपण मागच्या भागात बघितला. आता हा दुसरा व्हिडिओ हातखंब्यापासून पुढे आपण पालीपर्यंत करतोय. म्हणजे हा तसं बघायला गेलं तर नॅशनल हायवे 66 पण होतो आणि 166 पण होतो, पण जुन्या रेकॉर्डप्रमाणे हा एक नॅशनल हायवे 66 आहे, मुंबई गोवा हायवे. तर हातखंब्यातनं काम आता हे बऱ्यापैकी झालं आहे. गावात सुद्धा ब्रिज सुरू झालेला आहे आणि गावातला जो ब्रिज आहे त्याचं काम पण आता जोरात चालू आहे. मागच्या वेळी एक साईड ओपन केलेली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण बघू की त्याचं अपडेशन काय आहे ते आपण बघूया. अपडेट्स देतो तुम्हाला. फक्त इथे हा उतार तीव्र स्वरूपाचा आहे. समोर बॅरल लावलेली आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं, सांगितलं होतं इथे स्पीड कंट्रोल करा. आयत्या वेळेला स्पीड कमी करता येत नाही आणि मग ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे हा उतार आहे चांगलाच, तर सावकाश गाडी चालवा. आणि इथे आता ब्रिजच्या इथे आपण बघूया काय झालंय. ब्रिजची एक बाजू मागच्या वेळेप्रमाणे चालू आहे अजून. तोपर्यंत हा जुना रस्ता आहे, त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. पण पुढच्या कामाला आता सुरुवात आहे ब्रिजच्या. हातखंब्याच्या ब्रिजचे ड्रोन शॉट्स घेतले. बाहेर पण चांगलंच सणसणीत गरम आहे, पण मोह आवरला नाही. बऱ्यापैकी कामाची गती आहे इथे. पलीकडच्या बाजूला सुद्धा क्युरिंग वगैरे झालेलं आहे. थोडे कनेक्ट करण्याचे जे पार्ट आहेत दोन साईडचे तेवढे आता जरा पेंडिंग दिसत आहेत. आणि इकडे डावी बाजू जी आहे ती पुढे जोडायची अजून. त्याचं भरावाचं वगैरे काम आता सुरू आहे.
पण कामाला इथे चांगली गती आहे, त्यामुळे लवकरच हे काम पण सुद्धा होईल आपलं. आणि मग इथला हातकंब्याचा बेसिक जो प्रश्न आहे ट्रॅफिकचा वगैरे तो पूर्ण सॉल्व्ह होईल. पलीकडची बाजू आहे ती इथे येऊन कनेक्ट होईल. इथे काम चालू आहे त्याच्यामुळे एकच साईड ओपन आहे तिकडची. CNGचे सिलेंडर घेऊन चाललेली गाडी. तर इथे रोडला तसा आता काही इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम नाही काय. आता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की पालीपर्यंत आता मेजर काही कुठे राहिलेलं नाही. रोड बऱ्यापैकी संपलेले आहेत करून. बाकी आता ही जी काय किरकोळ काम आहे ती चालूच राहणार, कारण शेवटी त्या कामांना त्यांचं काय त्याला उजवीकडे वळायचं काय समजत नाही, पण सिग्नल पण देत नाहीये. इथे RTOचा ब्रेक टेस्टचा पॉईंट आहे गाड्यांचे, म्हणजे आपल्या वाहतूक गाड्या ज्या असतात ट्रान्सपोर्ट व्हेकल त्यांचे ब्रेक तिथे टेस्ट केले जातात. वर्षातनं माझ्या मते एकदा असेल, मला नक्की माहिती नाही, पण वर्षातून बहुतेक ते एकदा तिथे टेस्ट करून घ्यावा लागतो. आणि आता पुढे इथे उजव्या हाताला आहे वाहतूक पोलीस केंद्र, मदत केंद्र. इथे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे आला तर इथे डायरेक्ट त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नॉर्मली ॲम्ब्युलन्स पण इथे असते कायम उभी, इमर्जन्सीसाठी एक ती ठेवलेली आहे. हा खरा एरिया, हा झरेवाडी एरिया म्हणतात. आमची त्यावेळेची आठवण म्हणजे ही रोपवाटिका, गव्हर्नमेंटची इथे नर्सरी आहे. गाडीतनं आपलं आले की डोकावून बघायचं खिडकीतून बसचा प्रवास. तिथे जवळ आलं की आता आलो, हातकंब्यात आलो. तिथे अशा त्या खाणाखुणा होत्या पूर्वीच्या, चिन्ह. आता माणसाची पण ओळख पुसली जाते, तर इथे निसर्गाचं काय, खाणाखुणा, चिन्ह बिन्ह, आता सगळं इतिहास जमा जायला लागतो. आपण आता हे जे हायवे बघतो सगळे, थोडंसं एक मी असं म्हणेन, थोडी खुशी थोडा गम. हे झाडं गेली, निसर्ग दिसत नाही असं आपण म्हणतो, ते थोडंसं ते दुःख आहेच. पण खुशी पण अशी आहे की आता त्रास न होता सावकाश जर गाडी चालवली तर तुम्ही आरामात तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. फक्त स्पीडवरती कंट्रोल ठेवा. मी दरवेळी सांगतो, उगाच ते 100 नि 125चे स्पीड उपयोगाचे नाही, काय अर्थ पण नाही त्याच्यात. तसं बघायला गेलं ना तर आपला सगळा पट्टा, म्हणजे कोकणचा हा सगळा पट्टा निसर्ग आहे. अगदीच काय असा उघडा पोडका पडला आहे रस्ता असं नाही आहे. झाडी आहे, निसर्ग आहे. माझं तर असं मत आहे, फिरायला जाता तर रमत गमत मस्त बघत जावा, एन्जॉय करत. बऱ्याचदा माझा अनुभव सांगतो तुम्हाला. गोवाला गाठण्याचा एक प्रयत्न असतो की लवकरात लवकर गोव्यात पोचायचं. तसं बघायला गेलं ना तर काय लवकर पोचून किती लवकर पोचणार, अर्धा तास, पाऊण तास. त्याने लवकर जाऊन तिथे तुम्ही काय करणार त्या अर्ध्या पाऊण तासाच्या याने? पण तेवढ्यासाठी आपल्या प्राणाची रिस्क घ्यायची का? माझं तर मत आहे, मी तर घेणार नाही. आपला 80चा स्पीड आहे वर्षानुवर्ष, त्याच्यावर माझा स्पीड मी जाऊ देत नाही. गाडीतला कोण सांगायला लागला अरे पळव गाडी जोरात, त्याला मी हसून नमस्कार करतो. भले मला तू बिंडोक म्हण, गाढव म्हण, मूर्ख म्हण, काय वाटेल ते म्हण, माझा स्पीड हा एवढाच. हा काल ॲक्सिडेंट झाला आहे बघा समोर,
LPGचा टँकर आहे तो इथे कोसळला. सुदैवाने गॅस लीक वगैरे झाला नाही, पण तो टँकर मात्र म्हणजे पलीकडे बघा आत घुसला असतो तिकडे. पण पोलिसांनी लगेच क्रेन वगैरे आणून रस्ता क्लिअर करून दिला. त्याबद्दल पोलीस खात्याचे मनपूर्वक आभार. लीक झाला असता तर मग मात्र त्यांच्या हातात काय नव्हतं, कठीण असतं. आपण इझिली शिव्या घालतो, पण शेवटी गॅस आहे तो, आणि त्यात थोडा जरी लीक होत असेल तरी खूप रिस्क असते तिथे. थोडा आपल्याला त्रास होतो, नाही असं नाही, पण त्याला काही इलाज नसतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, पोलीस प्रशासन ते काय मुद्दाम वेळ काढत नाहीत ना. शेवटी त्यांना पण तिथे दिसतंय ना ट्रॅफिक ब्लॉक होते किंवा त्रास होतोय, पण अशी जर काही कंडिशन असेल सिरियस तर उगाच ते गडबड करून रिस्क नाही ना घेणार. इथे रस्ता झालाय पण ही नागमोडी वळणं तशीच आहेत. ठीक आहे, ती पण एन्जॉय करू. फक्त एक म्हणजे पूर्वी खड्डे पडलेला रस्ता असायचा, त्याच्याऐवजी आता एक चांगला रस्ता तुम्हाला मिळतो. फक्त हे जे काय डेकोरेशन करून ठेवलंय ते जरा संबंधितांनी लक्ष द्यावं तिकडे. मध्ये पॅच मारलेले आहेत, पण ते सुद्धा इतके घाणेरडे विचित्र मारले, खड्डेच पडलेले आहेत तिथे. ज्याला कळणार नाही ना तो तिथे जोरात आपटणारच. वळण आहे त्याच्यामुळे आपण स्पीड कमी करतो, पण काही जण येतात ना तसेच 60-70च्या स्पीडला, 100% तिथे आपटणार. ते काहीतरी पुतळा घेतलाय, म्हटलं असं उभं कोणाला धरलंय. ते बघा बाईक वरून पुतळा घेऊन चालले. काय पुतळा का मूर्ती म्हणूया आपण, देवीची मूर्ती आहे. म्हटलं मुलाला असं कसं काय घेतलंय त्यांनी. असो, तर हातकंबा ते पाली अंतर कधी संपतं हे आता समजतही नाही. इतक्या पटकन आपण आलो हातकंब्यातनं पालीपर्यंत. हेच पूर्वी वाट बघायचं, आता पाली येईल, आता पाली येईल, आता पाली आलं 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 असं म्हणायला लागायचं. आता एकदम पटक्यात आपण इथे पालीपर्यंत पोचलो. 12:30 वाजले दुपारचे आणि टेम्परेचर 33 डिग्री आहे. पूर्वीचा आपला रस्ता उजवीकडे, तिथे एक ते स्वयंभू देवस्थान आहे. आणि आता आपण पालीजवळ आलो. पूर्वीची पालीजवळ आलो ह्याची खूण म्हणजे इथे सामंत कॉलेज आहे, शाळा आणि कॉलेज दोन्ही. ती त्यावेळेला एक खूण आली. इथून तो आता उजव्या हाताला रस्ता गेला. अण्णा सामंत त्यांची संस्था जी आहे ती शाळा कॉलेज चालवते. आणि आता आपण पाली पोचलो.
इथे आता फुलाची काय काय सुरुवात झाली आपण बघूया. हा एका कनेक्शन वगैरे कनेक्टिंग पार्ट वगैरे झालेला आहे पुढचा, म्हणजे स्लोप सगळा तिथपर्यंत आलाय पूल. तर हे पुढचा भराव घालण्याचं काम चालू आहे. हे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल 100%. त्या पुलाचा जो भराव आहे तो थोडा कमी आहे, म्हणजे भरावाची लेंथ म्हणून आपण कमी आहे. पिलर्स असे कमी कमी करत इथपर्यंत आणले. पण काम सुद्धा दिसतंय ते बऱ्यापैकी झालंय. तिथे गाड्या बघा, खाली पार्किंगला सोय झाली पुलाच्या खाली. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो पालीमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपल्याला अधिक काही माहिती असेल ती सुद्धा कमेंटमध्ये लिहून सांगा, सगळ्यांनाच समजेल. आत्तापर्यंत जो आपला सपोर्ट मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. ते आता पुढे जाऊन थांबूया आपण. धन्यवाद.